चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम महायोग पीठेत ते भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुम मुनिंद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम भजे व्रजेकमंडनम समस्त पापखंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपुच्छ गुच्छमस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम योऽन्त प्रविशवाचमं प्रसुप्तां संजीव यत्य खलशक्तिधर स्वधाम्नां अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचिये मनोजवं मारुतुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर युद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ढाला नामवाचे श्रवण कीर्ती पाहुले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे कीर्तन निवडलेला अभंग भक्तिज्ञान मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचे एकनिष्ठ भक्त आणि गुरुभक्तीचा कलश असणारे श्रीमंत श्री निळोबाराय यांचा 4 चरणाचा 3 टप्प्यातून मानवी जन्माची सार्थकता करता येते किंवा 3 साधनांच्या माध्यमातून मानवी जन्माची सार्थकता करता येते। त्या साधनांचा उल्लेख करून काळाची सार्थकता या अभंगाच्या द्वारे व्यक्त केलेली आहे। विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असल्या कारणाने आपल्या या शिवशक्ती संत शक्तिधाम या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे असणारे आदरणीय सन्माननीय आणि सर्वांचे प्रेरक असणारे आमचे आणि आमचे अति जवळचे सन्मित्र असणारे श्रीमंत श्री गोविंद भाऊ घोगे, त्याप्रमाणे आमच्या कावेरीताई घोगे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या अथक परिश्रमातून आणि सर्व या नगरवासियांच्या माध्यमातून सुंदर असं हे शक्तिधाम तयार झालेलं आहे। 3.5 शक्तिपीठ असेल, त्याचप्रमाणे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचं आगमन असेल, माऊलींचं आगमन असेल, पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी साहेब, जगद्गुरु तुकोबाराय, भगवान बाबा, गणराया, भगवान महादेव आणि सिद्ध हनुमंतराय या सर्वांचं आगमन या नगरामध्ये झालेलं आहे। खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगत असतो की युवा नेतृत्व हे जगाचं किंवा देशाचं किंवा राज्याचं नेतृत्व करणार आहे आणि युवा नेतृत्वाच्या माध्यमातून कोणतेही कार्य संपन्न होत असेल आणि ते कार्य किंवा ते नेतृत्व जर पॉझिटिव्ह विचाराने जर चालत असेल तर निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे एक स्वतंत्र समाज चालत असतो। म्हणून अभिमानाने मी नेहमी सांगत असतो, अनेक नगरसेवक आहेत, अनेक महापौर आहेत, अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत, पण आदराने ज्यांच्याकडे बघितल्या जावं किंवा आदराने ज्यांचं नाव घेण्यात यावं अशा अनेक गुणीजन माणसांपैकी एक नाम आहे आमचं गोविंद भाऊ। गोविंद भाऊ नाव एक लक्षात घ्या, गावाचा प्रमुख गावाची दिशा ठरवत असतो।
कुटुंबाचा प्रमुख कुटुंबाची दिशा ठरवत असतो, देशाचा प्रमुख देशाची दिशा ठरवत असतो. देशाचा प्रमुख चांगला आहे म्हणून राम मंदिर आहे की नाही, देशाचा प्रमुख चांगला आहे म्हणून 370 हटवलं का नाही. त्याप्रमाणे आपल्या नगराचं भाग्य आहे महाराज. तरुण कुणाला म्हणतात, मी नेहमी सांगत असतो, तरुण कुणाला म्हणतात, जो इतरांना तारून नेतो त्याला म्हणतात तरुण. काय म्हणतात, तरुण कुणाला म्हणतात, जो इतरांना तारून नेतो. मुक्ताबाईंचं वचन आहे, आपण तरुण विश्वतारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा. गोविंद भाऊ तरुण त्याला म्हणतात जो आपल्या समाजाला, आपल्या गावाला, आपल्या नगराला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला तारून नेतो त्याला म्हणतात तरुण. जो तरुण संध्याकाळी धरून आणायची पाळी येते. तुम्हाला धरून नाही कळाला का, धरून, कारण तो सुदीव नसतो ना, त्याला दोन्ही हाताने बाबा घरी तरी जाय, तुला काय कपड्यात करायचं का काय करायचं घरी पण कर, इथं नको करू, इथं रस्ता आहे, तुला 60 फूट कमी पडायला लागला, म्हणून तरुण त्याला म्हणतात. आणि म्हणून अशा अनेक ऊर्जावान तरुणांपैकी आमचे गोविंद भाऊ हे एक तरुण आहे, जे नगराला तारून नेतात महाराज. अनेक चांगल्या प्रकारचे उपक्रम येथे संपन्न होतात. अनेक महात्म्यांचे पाय लागले महाराज. गुरुवर्य मारुती बाबा ज्यांना शांतीब्रह्म म्हटलं गेलेलं आहे, आणि ज्ञानोबारायांनी त्यांच्या दर्शनाची अपेक्षा करावी. मी शब्द जपून वापरतो बरं का. कोरोना काळामध्ये बाबा एक वर्षभर मंदिरात गेले नाही. माऊलींनी तिथल्या बाळासाहेबांना स्वप्नात सांगितलं की बाबांना येण्यासाठी सांगा म्हणून. असे गुरुवर्य मारुती बाबा ते आपल्या धरणीमध्ये आले. गुरुवर्य अण्णासाहेब मोरे आपल्या धरणीमध्ये आले. सागरानंदजी महाराजांसारखे महात्मे आपल्या धरणीमध्ये आले. हे येण्याचं एकमेव कारण काय असेल तर गोविंद भाऊंची निश्चितपणे अपेक्षा आहे. त्यांची तळमळ, ताईंची तळमळ, भाऊंची तळमळ, आणि त्या माध्यमातून येथे सुंदर असं मंदिर तयार झालं, शक्तीपीठ तयार झालं, प्रतिवर्षी होणारा सप्ताह असेल. आणि आता त्यांनी नवीन उपक्रम सुरू केला. आमचे जयतमल महाराज असतील, आमचे मिटके महाराज असतील, आमचे संजय महाराज असतील, वरुडे पांडुरंग महाराज असतील, या सर्वांच्या माध्यमातून, सर्वांच्या सहकार्यातून हा सप्ताह, हा कार्यक्रम संपन्न होत आहे. माझ्यावर ज्यांचं नेहमी प्रेम आहे असे आमचे पांडुरंगजी भाऊ आरोटे, त्यांचा सर्व मित्र परिवार, या सर्वांच्या संकल्पनेतून एक मासिक कार्यक्रम चालू व्हावा ही त्यांची संकल्पना. आणि मग कोणता सुरू करायचा तर त्यांनी कार्यक्रम इतका छान निवडला. एक वाक्य किंवा गाणं म्हणावं लागेल, तुझी सुख करता तुझी दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. सुख करता आणि दुःख हरता, सुख देऊन दुःख हरण करणारा असा गणराया त्यांची संकष्टी यांनी निवडली. म्हणजे गोविंद भाऊंच्या डोक्यामध्ये असा प्लॅनिंग आहे का आपल्या नगरातल्या एकाही माणसाला दुःख येता कामा नये, ही त्यांची संकल्पना आहे. आणि म्हणून गणरायांच्या या संकष्टी चतुर्थी निमित्त मासिक जय हो जय हो. नमिला गणपती माऊली शारजा आता गुरुराया दंडवत. गणरायाच्या कार्यापासून आपण प्रारंभ केलेला आहे. त्यात पुन्हा प्लस पॉइंट असा आहे की मला बालपणापासून शाळेमध्ये गणेश म्हणतात, शॉर्टकट गाण्या है की नाही, गणेश. आणि मग जयत महाराज म्हटले, ते म्हटले सुरुवात करायची कुठून सुरुवात करायची, ते म्हटले गणेशापासूनच सुरुवात करू, म्हणून सेवा आपल्याकडे येते. आणि मध्ये राम आहे, पुन्हा गणेश मध्ये राम आहे ना, पुन्हा ज्यामध्ये राम नाही त्याचं कामच नाही, म्हणून रामापासून सुरुवात, गणेशापासून सुरुवात. असो, भाऊंच्या प्रेमाखातर, पांडुरंग भाऊंच्या प्रेमाखातर, आपल्या सर्वांच्या प्रेमाने ही सेवा प्राप्त झाली. या सेवेसाठी उपस्थित आमचे या भूमिपुत्र चॅनलचे अध्यक्ष संस्थापक विनोदजी भाऊ नाटे वेळात वेळ काढून आले. ते बिझी शेड्यूल असून सुद्धा ते वेळात वेळ काढून आले. आदरणीय शुभमजी महाराज कड असतील आणि शांती ब्रह्मा आमचे असणारे वसंतजी बाबा भगत,
यांची आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की गोविंद भाऊ जगाच्या पाठीवर, आपण मागच्या वेळेस बोललो होतो मंदिर व्हायच्या अगोदर, जगाच्या पाठीवर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर नाही, महाराजांची मूर्ती कुठेही संस्थापित नाही, नवे नवे उदासीन्य आहे. माऊलींची मूर्ती तुम्हाला भेटेल, तुकोबारायांची मूर्ती भेटेल, पण माऊलींचा प्राण असणारे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांची मूर्ती कुठेही नाही. आम्ही आणि पांडुरंग भाऊनी संकल्पना मांडली, भाऊंना ती मनापासून आवडली. त्यांनी सर्वांचा विचार विनिमय घेतला आणि महाराजांना आमंत्रित करून संस्थापित केलं. जगातलं पहिलं पुण्य तुमच्या पदरात पडलं. दादांचं आगमन, जगामध्ये मूर्ती नाही, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांची आमच्या गोविंद भाऊनी हे केली. आणि म्हणून अभिमानाची गोष्ट आहे, तुमच्याकडून अशा प्रकारचं कार्य निरंतर घडत राहो एवढं गणरायांकडे प्रार्थना करतो. सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला विठ्ठला नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. मानवी जन्माची सार्थकता सांगणारा हा अभंग आहे. मानवी जन्माची सार्थकता सांगत असताना अनेक साधना आहेत, साधना अनेक आहेत, पण ती सर्व साधना तुम्हाला अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जातील याची गॅरंटी नाही. निळोबाऱ्यांचं वर्णन आहे, नाना साधनांच्या केल्या परिज्ञान जानो योगे सिद्धि रोधी वाटाओ राजी नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पवती याच्या दारवंटा, जाणो जाणीव घाली आड फाटा, योगी सिद्धी रोधी ताती वाटावो. योग याग आड येतात, सिद्धी आड येतात, म्हणून सर्व साधनं केल्यानंतर अंतिम टप्प्याची प्राप्ती होते असं नाही. नवे नवे उलट अहंकार तयार होतो आणि अहंकाराच्या माध्यमातून माणसाला ज्याची प्राप्ती व्हायची ते बाजूला राहतं आणि भलतच माणूस करत बसतो. काय झालं, पूर्वीचा काळ होता, पलीकडे गाव अलीकडे गाव मध्ये नदी आणि इकडनं तिकडनं जाण्यासाठी नावेचा आश्रय. पूर्वीच्या काळामध्ये नावं असतात, आता धरणं झाले किंवा बांध झाले किंवा पूल झालेले आहेत. तर या गावातून त्या गावाला जाण्यासाठी नाव असायची पहिल्यांदी. काही जण 10-15 जण आले, नावेमध्ये बसले. एक सिद्ध साधू आला, तो आला, बघितला, हसला त्या माणसांकडे बघून. म्हटलं का हो, तुम्ही त्या पहिलं तीराला चालले? म्हटलं हो. म्हटलं पहिलं तीराला जाण्यासाठी नावेची काय गरज आहे? म्हटलं माझ्याकडे सोपा उपाय. त्याने खांद्यावरलं उपरणं काढलं, पाण्यावर टाकलं, पाण्यावर त्या उपरण्यावर बसला, 2 मिनिटांमध्ये पहिलं तीराला. पण गेल्यानंतर सिद्धीचा अहंकार, योगे सिद्धी रोधी ताती वाटावो, सिद्धीचा अहंकार होता. पहिलं तीर गेला, यांची वाट पाहत बसला, हे कधी येत आहे म्हणून. आता यांना ते नाव ओळवायची, त्याच्यामुळे यांना लागला अर्धा तास. तिकडनं गेल्यानंतर म्हटलं आले का? म्हटलं हो ना, आलो ना. आले, पण म्हटलं किती पैसे लागले? म्हटलं 15 रुपये. अरे पहिल्या तीराला जाण्यासाठी 15 रुपये लागले, मी 2 मिनिटांमध्ये आलो. त्यातला एक सुज्ञ होता, त्याने सांगितलं पहिलं तीराला जाण्यासाठी तू 2 मिनिटात आला, पण संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. आम्ही 15 रुपये दिले, पण आम्ही फक्त नदीच पार केली. पहिल्या तीराला जाण्यासाठी सिद्धीची गरज काय? ते नावेनंही काम होतं. पहिलं तीराला जायचं असेल तर भवसागराच्या पहिलं तीराला जा. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून अनेक साधना आहेत,
पण सर्वची सर्व साधनं हे माणसाच्या उद्धारासाठी नाही, नाना साधनांच्या केल्या खटपटा ते इथपर्यंत येऊ शकत नाही. उलट पुन्हा ते करत असताना ज्याची प्राप्ती झाली, जे साधन आहे ते साधने पुन्हा तुम्हाला पुन्हा मिळेल याची काय गॅरंटी आहे? पावला हा देह काग टाळीने आहे. मानवी जन्म मिळाला तो काय पुन्हा पुन्हा त्यासाठी मिळतो काय? अहो एकदा कुठंतरी आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडला आणि तो काय पुन्हा सापडतोय? लॉटरी एकदाच लागत असते. कावळा एकदाच सापडत असतो, लॉटरी एकदाच लागत असते. त्याप्रमाणे मानवी देह हा एकदाच भेटत असतो. पाप पुण्य समान सनी तैच पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्याची समानता झाल्यानंतर मानवी जन्माची प्राप्ती आहे. मग मानवी जन्माची प्राप्ती झाल्यानंतर त्याची सार्थकता करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो, मानवी जीवनगंगेचा उगम ज्याप्रमाणे गोदावरीचा उगम आहे ना, त्याप्रमाणे हा उगम आहे. अत्यंत छोटासा आहे, छोटा, अत्यंत छोटा. किती? 9 मास कष्टालासी 10व्याने प्रस्तुत झाली. एताचे कर्मजाळ तुझी मान अडकली. बाळाचा जन्म कसा आहे? एसी मध्ये, स्लीपर कोच मध्ये. स्लीपर कोच मध्ये का जन्म? गादी बिदी झोपायला मस्तपैकी पाण्याच्या बाटल्या बिटल्या असा प्रकार आहे का? बरं, एरोप्लेन मध्ये का? विमानात बसलं, इकडनं झोपलं का तिकडं उठलं? नाही नाही. 9 मास कष्टलासी, दुर्गंधी, रेत, मत्र, मूत्र, मूल, मल सगळं अगदी घाण असते आईच्या पोटामध्ये. पुन्हा तुम्हाला सांगतो मी, आई खाते एक आणि बाळाला त्रास होतो एक. आता आई काय काय खाते हे काय मी तुम्हाला सांगू का? आई काय काय खाते? आंबट चिचा, आंबट बोर. आता काहींना राख आवडते, काहींना माती आवडते, काहींना कोळसा आवडतो, काहींना भीतीचे ढेकळं आवडतात. वेगवेगळ्या प्रकारे ना आवडीचे. आणि मग त्या प्रकारे ते खात असतात. ते खाल्ल्यानंतर तो जन्म त्रासदायक जन्म आहे. म्हणून जन्म अत्यंत छोटा आहे. ज्याप्रमाणे गंगामाईचा उगम छोटा आहे, गोदावरी माईचा उगम छोटा आहे, त्याप्रमाणे जन्म हा छोटासा आहे. पण जन्माला आल्यानंतर मृत्यू हा कसा आहे? ज्याप्रमाणे गंगामाई निघते, बंगालच्या उपसागराला मिळण्यासाठी सप्तमुखाने मिळते. राजमहेंद्रीला सप्तमुखाने मिळते. किती मोठा पसार आहे? काही किलोमीटर मध्ये, काही किलोमीटर मध्ये राजमहेंद्रीला पसार आहे. त्याप्रमाणे मृत्यू कसा आहे? सोयरे, धायरे, व्याही, संपत्ती, इस्टेट, लौकिक, किती माणसांना कमवलेलं असतं महाराज. आपण जर सिकंदराचं उदाहरण बघितलं, सिकंदरानं सांगितलं की मी एवढं विश्व ताब्यात घेतलं होतं, एवढं विश्व ताब्यात घेतलं होतं. अनेक राजे असे झाले की ते चक्रवर्ती सम्राट होते. एवढं मोठं त्यांनी विश्व ताब्यात घेतलं. जातानाचा प्रवास आहे हा. सर्व सोडून जावं लागत असतं, काही बरोबर येत नाही, सर्व सोडावं लागत असतं. मृत्यू कसा आहे? मी नेहमी सांगत असतो, मृत्यू कसा आहे? लग्न करायचं, शिक्षण घ्यायचं, मुलं बाळ शिकवायचे, बंगला बांधायचा, क्रेडिट करायची, बँक बॅलन्स करायचा, सर्व 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 जोडायचं आणि एक दिवशी सर्वांना अलविदा करायचा, नवीन मार्गाला निघायचं. तिथं कोणी आहे का? तिथं कोणीच बरोबर नाही. कोण बरोबर आहे? तिथं एकच बरोबर आहे. ते तुम्हाला मी पुढे सांगाल कोण बरोबर आहे. एकच जण बरोबर आहे, बाकी कोणीही बरोबर येत नाही. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविन यमापासूनिया. करा हरिभक्ती करा, तेवढंच एक कामाला येत असतं. म्हणून मृत्यू हा व्यापक आहे, पण शेवट होत असतो. जन्म छोटासा आहे, मृत्यू व्यापक आहे, पण त्यामधला जो प्रवास आहे ना, त्या 2 टप्पे आहे. त्यामध्ये 2 टप्पे आहे. एक टप्पा आहे प्रवाहाचा आणि एक टप्पा आहे किनाऱ्यांचा. लक्षपूर्वक ऐका बरं का कीर्तन. एक टप्पा आहे किनाऱ्यांचा आणि एक टप्पा आहे प्रवाहाचा. किनाऱ्यांचा जो टप्पा आहे त्याला सुखाचा किनारा आहे आणि दुःखाचा किनारा आहे. जगामध्ये सर्व माणसं सुखी असा माणूस सापडणार नाही. समर्थ गोड वाक्य बोलतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. सांगा जगामध्ये कोण सर्व सुखी आहे? कोण सुखी आहे? कोणीही सुखी नाही. उत्तर आहे ना, प्रभू रामचंद्र जगाचा बाप, अरण्यात जावं लागलं. भगवान कृष्णचंद्र चोरीचा आरोप आला. ज्ञानोबाराय मधुकरीमध्ये माती मिक्स केली. तुकोबाराय काठीच्या पासाने मारलं. कोण सुखी आहे महाराज? छत्रपती शिवरायांसारखा महात्मा, त्याला चोर म्हटलं गेलं. आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगू का, अहो भगवान बाबांचं तर भाव भयानक. आपलं लिंग त्यांनी कापलं समाजासाठी. आणि म्हणून जगी सर्व सुखी असा कोणीच सुखी नाही. बरं, पूर्ण दुःखी? पूर्ण दुःखी कोणी नाही. जगामध्ये पूर्ण दुःख हे कुणाच्याही वाट्याला नाही, पूर्ण सुख हे कुणाच्याही वाट्याला नाही. म्हणून हे 2 किनारे.
जीवनरूपी गंगेचा एक किनारा आहे सुखाचा, दुसरा किनारा आहे दुःखाचा, आणि त्यामधून आहे प्रवाह जीवनाचा. फक्त तो प्रवास कसा करायचा, तो प्रवाह कसा असावा हे नेहमी सांगावं. का नेहमी सांगत असतो. तो प्रवास, तो प्रवाह, ती प्रवाहित होणारी गंगा जीवनरूपी, तिचे 3 वाक्य आहेत, 3 शब्द आहेत. ज ग न. ज्याला काना नाही, ज्याला मात्रा नाही, ज्याला वेलांटी नाही, ज्याला उकार नाही, ज्याला अनुसार नाही, 12 खाडीतलं कोणतंही त्याला लागू पडत नाही. सरळ अक्षर ज ग न. जग नाही बरं का, ज ग न, सरळ, त्यामध्ये बदल काहीच नाही. मग जीवन कसं असावं, कसं असावं, थाप मारा. कसं जीवन असावं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी सुख हो कभी दुख हो उसी का नाम जीवन है. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. कुणाच्या तरी कामाला आलं पाहिजे, कुणीतरी अंतःकरणामध्ये नाव काढलं पाहिजे, कुणीतरी आपली आठवण केली पाहिजे महाराज. कुणीतरी आपली आठवण केली ना, याचा अर्थ आपलं जीवन सार्थक आहे. विठाला विठाला विठाला. आपली आठवण कुणीतरी आपल्या पश्चात करतं. हे बघा, स्तुती ही राजाची समोर केली जाते, स्तुती ही श्रीमंताची समोर केली जाते, स्तुती ही विद्वानाची समोर केली जाते, आणि मागे गेल्यानंतर लोक शिवाय देतात. त्यांचं कुठं म्हटले, ते काही करतात, अमुक करतात, तमुक करतात. त्यामुळे स्तुती कुणी करतं, पण आपल्या पश्चात आपलं नाव काढतात आणि आपल्या डोळ्यातून, नेत्रातून अश्रुधारा वाहतात. अंतःकरणामध्ये माणसाचं कुणीतरी नाव कोरलंय ना, याचा अर्थ जीवन सार्थक आहे. 1-2 महिन्यापूर्वी मी रस्त्याने जात असताना एक सामान्य, म्हणजे ज्याला माळ नाही, ज्याला गंध नाही, समाजाचा, वारकरी संप्रदायाचा काही गंध नाही, तो मुलगा उभा राहिला. ते म्हटले, महाराज 2 मिनिटं उभे राहा. म्हटलं का? ते म्हटले, कालची तुम्हाला घटना विचारायची. म्हटलं कोणती? म्हटलं ते ताजुद्दीन महाराज, ते कुठले होते हो? म्हटलं काय बाबा, काय झालं? आणि त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. ज्याला संप्रदायाचा गंध नाही, ज्याला परमार्थाची आवड नाही, जो संप्रदायाशी संलग्न नाही, त्या माणसाच्या अंतःकरणातून, नेत्रातून अश्रुधारा वाहतात. एक कुणीतरी कीर्तनकार कीर्तनामध्ये देह ठेवतोय, याचा अर्थ त्या महात्म्याचं जीवन सार्थक आहे. त्याप्रमाणे आपण कार्य करत असताना, आपण जीवन जगत असताना आपली आठवण कुणीतरी काढतंय, आपलं स्मरण कुणीतरी करतंय, आपल्या स्मरणात कुणीतरी रात्रंदिवस जीवन घालवतंय, याचा अर्थ आपलं जीवन सार्थक. विठाला विठाला विठाला. ज्ञानोबारायांचं जीवन सार्थकी होतं महाराज, तुकोबारायांचं जीवन सार्थकी होतं, भगवान बाबांचं जीवन सार्थकी होतं, आपण त्यांची आठवण काढतो. हनुमंतरायांचं जीवन सार्थकी आहे, आपण त्यांची आठवण काढतो. त्याप्रमाणे कुठेतरी आपण आठवण काढली पाहिजे. एकाला सांगितलं, म्हटलं अरे जीवन असं जग, जीवन असं जग, जीवन असं जग, किमानपैकी देशात नाव निघालं पाहिजे, किमानपैकी राज्यात नाव निघालं पाहिजे, किमानपैकी तालुक्यात नाव निघालं पाहिजे, किमानपैकी पंचकृषीत नाव निघालं पाहिजे, किमानपैकी आपल्या नगर पंचायतीमध्ये नाव निघालं पाहिजे, किमानपैकी आपल्या चौकामध्ये, जाऊ दे नका चौकामध्ये, आपल्या घरामध्ये नको, आपल्या पत्नीनं नाव काढलं पाहिजे, माझे पती अत्यंत चांगले आहे म्हणून, एवढं तरी किमान. ते म्हटले, महाराज हे कशाला सांगता तुम्ही मला? म्हटलं मग नाव निघण्यासाठी माझ्याकडे एक नवीन फॉर्म्युला आहे. म्हटलं कोणता? म्हटलं तो फॉर्म्युला तुम्ही ऐका, लक्षात ठेवा आणि यूज करा बरं का गोविंद भाऊ, फार छान फॉर्म्युला आहे. म्हटलं कोणता? फॉर्म्युला असा आहे, चंबाराची उधारी बुडवायची, कुंभाराची उधारी बुडवायची, लोहाराची उधारी बुडवायची, भांडी घासणाऱ्यांची उधारी बुडवायची, खतावाल्यांची उधारी बुडवायची, किराणा दुकानदाराची उधारी बुडवायची, न्हाव्याची उधारी बुडवायची, सर्वांची उधारी बुडवायची. एक दिवस मरून जायचं, म्हणजे लोक निश्चितपणे नाव काढतील. गेला पण पठ्या, गेला पण सर्वांचं बुडवून गेला. हेही नाव आहे ना, हे नाव आहे, पण हे नाव चांगलं नाही. प्रमाण 2 आहे बरं का. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. आता दुसरं प्रमाण फार गोड आहे. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची ओढे, उत्तमाची ओढे.
उत्तमाची ओरे तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. कीर्ती शिल्लक राहते. कीर्तीमध्ये बदल आहे. कीर्ती म्हणजे नाव नाही बरं का लेडीजचं. तुम्ही म्हणाला कीर्ती लेडीज नाव, ते नाही. कीर्ती म्हणजे आपली असणारी जी शिल्लक राहते ती कीर्ती. आणि त्या कीर्तीमध्ये बदल आहे महाराज. तुम्ही आजपर्यंत तुमच्या नगरामध्ये अनेक ब्युटी पार्लर असतील. आयुष्या असेल, दीपिका असेल, ऐश्वर्या असेल, रेखा असेल, हेमा असेल, ब्युटी पार्लरचे नाव आहे. पण मला असं एखादं ब्युटी पार्लर दाखवा, कैकई ब्युटी पार्लर. उद्घाटन केलं तुम्ही कुठं? कैकई ब्युटी पार्लरचं. अनेक ढाबे, अनेक हॉटेल, अनेक रेस्टॉरंट आहे. असं तुम्ही आम्हाला एखादा रेस्टॉरंट दाखवा. दुर्योधन ढाबा, दुःशासन रेस्टॉरंट, कुंभकर्ण हॉटेल आहे? नाही. का नाही? अपकीर्ती महाराज त्यांची कीर्तीच होऊ शकत नाही. का? जगामध्ये स्वतःही चांगले जगले नाही आणि इतरांसाठी सुद्धा चांगलं जगून दिले नाही. त्याला म्हणतात अपकीर्ती. म्हणून कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन शब्द आहे महाराज. ज्ञवंती ज्ञ जानाती. या फडमामा या. विठाला 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 ज्ञवंती आणि ज्ञ जानाती. जो उपकाराची जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात आगाव साहेब. आणि जो उपकाराची जाणीव ठेवत नाही, जो उपकार विसरून जातो त्याला कृतज्ञ असं म्हणतात. कृतज्ञ आणि कृतज्ञ, ज्ञवंती ज्ञ जानाती दोन शब्द आहे, जवळजवळचे आहे. मग तुम्हाला दोन्ही समजावून सांगतो. ज्ञ म्हणजे काय आणि ज्ञ म्हणजे काय. कृतज्ञ कशाला म्हणतात आणि कृतज्ञ कशाला म्हणतात. काय झालं? एक उंदीर, खेडेगावातली घटना. एक उंदीर घाबरला, डोंगराच्या दिशेने पळू लागला. त्या डोंगराला झाडाखाली एक साधू बसलेले होते. उंदराने साधू महाराजांना बघितलं, धावत धावत गेला, साधू महाराजांच्या मांडीखाली घुसला. साधू महाराजांनी ओळखलं काहीतरी चुळबुळ करत आहे. त्यांनी मांडी वर करून बघितली, बघता तर घाबरा झालेला उंदीर. का घाबरतो? महाराज मांजर पाठीमागे लागलं. मांजर पाठीमागे लागलं. मग तू मांजर हो. प्रमोशन केलं. उंदराचं मांजर बनवलं. पुन्हा तो उंदीर मांजर झालेलं ते गावामध्ये आलं. काही दिवस फिरलं मांजर. एक कुत्रा पाठीमागे लागला. पुन्हा मांजर धावत धावत साधूकडे, महाराज वाचवा. आता काय झालं? महाराज कुत्रा पाठीमागे लागला. कुत्रा डबल प्रमोशन. मांजराचा कुत्रा बनवला. पहिला उंदीर होता, उंदराचा मांजर बनवलं, मांजराचा कुत्रा बनवला. पुन्हा तो कुत्रा गावात आला, बाकीच्या कुत्र्यांसारखा फिरू लागला. कुत्र्यांसारखा फिरू लागला. काही दिवसांनी गावाच्या बाहेर निघाला. टिपक्याचा वाघ चित्ता तो पाठीमागे लागला. पुन्हा धावत पळत गेला, महाराज वाचवा. आता काय झालं? महाराज वाघच पाठीमागे लागला. ट्रिपल प्रमोशन. पहिलं 50 होतं, नंतर 75 झालं, तर एक वर आलं 5 पदरी, 1 लाख रुपये पेमेंट. ट्रिपल प्रमोशन झालं. कुत्र्याचा वाघ बनवला. वाघ झाल्यानंतर जंगलाच्या दिशेने निघाला. 2 पावलं टाकले आणि विचार करू लागला, केवढे उपकार या महाराजांचे. मी उंदीर होतो, उंदराचा मला मांजर बनवलं, मांजराचा कुत्रा बनवला, कुत्र्याचा वाघ बनवला. आता जगातील भीती संपली. आता मी निर्भय झालो. आता मला जगामध्ये कोणाची भीती शिल्लक नाही. पुन्हा 2 पावलं टाकले आणि थांबला. म्हटलं उंदराचा वाघ झालो, पण थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय? ज्याने उंदराचा वाघ बनवला, यदा कदाचित त्याच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आलं की सध्या वाघांची संख्या फार वाढली, ते गाईला जनावरांना जास्त खायला लागले, आपण पुन्हा वाघाचे उंदीर बनू, तर आपण अडचणीत यायचो. मग आपण पर्यायी मार्ग काढू. काय? ज्याने उंदराचा वाघ बनवला, डायरेक्टरलाच संपवून टाकू. याला म्हणतात कृतज्ञ. याला काय म्हणतात? कृतज्ञ. ज्याच्यापासून मोठा झाला त्याचं नरड फोडायला निघाला. त्याने साधू महाराज, आता ज्याने उंदराचा वाघ बनवला त्याला काय कळणार नाही त्या मनातलं. अरे म्हटलं ओळखलं तुला, व्याघ्र तू मूषक बाबा. वाघाचा पुन्हा उंदीर बनवला. का? हे तुम्हाला मी का सांगतो?
उपकाराची जो भाषा विसरतो, उपकाराची, हे जर नसेल लक्षात आलं, दुसरं उदाहरण सांगतो. पाण्याचा प्रवाह होता, पाण्याचा प्रवाह आणि पहिलाच जून महिन्याचा पाऊस पडलेला, नदीला पूर आलेला आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये विंचू सापडला. विंचू वाहत वाहत चालला, तो एका बेडकाने बघितला. बेडकाने विचार केला, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया हे धर्माचं मूळ कारण आहे. तरणे को निंता डुबणे को अभिमान. याला वाचवलं पाहिजे, याला सोडवलं पाहिजे. आणि म्हणून बेडकाने विंचूला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. कोणत्या? पुराच्या पाण्यामध्ये उडी मारली. पुराच्या पाण्यामध्ये उडी मारली, पोहत 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 विंचवापर्यंत गेला. विंचवाला पाठीवर घेतलं आणि किनाऱ्याला यायला निघाला. किनाऱ्याला यायला निघाला, जोपर्यंत किनारा दिसत नव्हता तोपर्यंत विंचू हे आपल्या कीर्तनात बसलेले होते. तुमच्या लक्षात आलं का? हरिभक्त पारायण होते ते. पण किनारा दिसायला लागला, मग विंचू महाराज विचार करू लागले. ते म्हटले, आपल्याकडे व्हिजिटिंग कार्ड नाही, आपलं व्हॉट्सअपने चॅटिंग करून आपण आपला पत्ता पाठवू. बरं, व्हॉट्सअपला फेसबुकला पण आपण कमेंट करू शकत नाही. बरं, इंस्टा नाही, ट्विटर नाही, कोणतेच आपल्याकडे सोशल मीडियाचं साधन उपलब्ध नाही. काय करावं? मग त्यांचं काय असणार? हुकमी हत्यार. उतरताना इंजेक्शन दिलं, कमरा एवढ्या उड्या मारा लागला बेडूक. याला म्हणतात कृतज्ञ. जो उपकाराची भाषा विसरतो त्याला म्हणतात कृतज्ञ. ज्यांच्या हाताला धरून लहानचा मोठा झाला तो म्हणतो, माझ्या आई बापाने माझ्यासाठी काय केलं. सध्याची परिस्थिती, ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या मातीमध्ये वृद्धाश्रम ही ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या संस्काराची अपमान आहे, संस्काराचा अपमान आहे. छत्रपतींच्या ज्या राजाने आपल्या आईच्या शब्दाखातर स्वराज्याची निर्मिती केली, ज्या राजाने आईच्या शब्दाखातर आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, त्याच राजाच्या भूमीमध्ये आज वृद्धाश्रमांची निर्मिती आहे आणि त्याला गव्हर्नमेंटचं अनुदान आहे. ही शोककळा आहे, ही वाईट परिस्थिती आहे. वृद्धाश्रम बंद झाले पाहिजे. मला पनवेलला एका महात्म्याने, संन्यासी महात्मे, त्यांनी वृद्धाश्रमाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. मला प्रमुख पाहुणे बोलवलं, मी तिथं हे वाक्य उच्चारलं, त्यांनी मला परत कधीच बोलवलं नाही. आता त्यांचं उत्पन्नाचं साधन होतं वृद्धाश्रम, मी त्यांचा भाग बोलत नाही. पण आपले आई वडील शेवटच्या काळामध्ये ज्यांना आधाराची गरज आहे, ज्यांना प्रेमाची गरज आहे, ज्यांना आपल्या सावलीची गरज आहे, अशा काळामध्ये हे बघा, ऋण हे असं असतं, त्यांनी एक काळ तुमच्यावर ऋण करून ठेवलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला काहीच कळत नव्हतं त्यावेळेस तुम्हाला काय दिलं नसेल, त्यांनी तुम्हाला ब्रेड दिले असेल, तुम्हाला बिस्किट दिले असेल, तुम्हाला खायला दिलं असेल, ते उपाशी राहिले असेल, त्यांनी एक गरज आपली कमी केली, आपलं शिक्षण पूर्ण केले असेल, आपल्याला ग्रॅज्युएट बनवलं असेल, आपली एक गरज पूर्ण करून त्यांनी आपल्याला सर्व्हिसला लावलं असेल. आणि ज्या वेळेस मुलगा सर्व्हिसला लागतो तो म्हणतो, माझं आणि माझ्या वडिलांचं कल्चर मॅच होत नाही. काय होत नाही म्हणतो? कल्चर मॅच होत नाही. कल्चर मॅच होत नाही. मी PSI, मी IPS, मी प्रोफेशनल माणूस, आणि माझे आई वडील दाढी कुणीकडं, केस कुणीकडं, डोकं कुणीकडं, धोतर कुणीकडं, कपडे कुणीकडं. अरे दादा, तुला मोठं करण्यासाठी, जगात तुला मान मिळावा, या हे सर्व करण्यासाठी त्यांची ही अवस्था आहे. नाही त्यांनी सेव्हिंग ठेवली असती, त्यांनी आनंद लुटला असा जीवनाचा. पण एक लक्षात घ्या, आपलं जीवन मातीत घालून आपल्या मुलाला सुखरूप करणारी जगामध्ये आई बापासारखे दैवत दुसरी जगामध्ये दुसरे नाही. मी नेहमी सांगत असतो, हिंदी गाणं फार गोड आहे. हे तो सच है के भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती में रूप माँ बाप का हे विधाता की पहचान है. धरती में रूप माँ बाप का हे विधाता की पहचान है. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, विधाता म्हणजे परमात्मा. परमात्मा जर तुम्हाला ओळखायचा असेल तर कोणत्या रूपाने ओळखा माहिती का? आपल्या घरातले आई आणि वडील. शोधण्याची गरज नाही. तन को धोया मगर मन को धोया नहीं, फिर गंगा नहाने से क्या फायदा. लोक गंगेला जातात, काही जण काशी करतात. म्हटलं काशी करून, म्हटलं काशी केली, काशी बरं ते वेगळं नका बरं का. काही जण काशी करतात, काही जण अयोध्या करतात, काही जण तीर्थ करतात. आवर्जून करा. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे, केलीच पाहिजे यात्रा. पण सर्व करत असताना सकळ तीर्थांची धुरे, जी एका माता पितरे, तयासे विसी किर शरीरे लोन. की जे आपल्या सर्व तीर्थांचं तीर्थ आपले आई वडील
त्यांची चरण सेवा ही जगातली पहिली आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की अपकीर्ती कैकेयीच्या नावाने तुम्हाला बोर्ड सापडणार नाही, दुर्योधनाच्या नावाने तुम्हाला बोर्ड सापडणार नाही, दुःशासनाच्या नावाने तुम्हाला बोर्ड सापडणार नाही. का? त्यांची अपकीर्ती आहे. सीतामाईच्या नावाने बोर्ड सापडेल, द्रौपदीच्या नावाने बोर्ड सापडेल, ज्ञानोबा तुकोबारांच्या नावाने बोर्ड सापडेल. मंबाजीच्या नावाने एखादा बोर्ड दाखवा. मंबाजी विसोबा खेचर वाचले, त्यांनी कट मारला नामदेवरायांकडं, नाही तर त्यांचा सुद्धा नंबर लागला असता. विसोबा खेचर ज्ञानोबारांना त्रास दिला जन्मभर त्यांनी. मंबाजी गोसावी असेल, ज्यांनी ज्यांनी जगाला त्रास दिला त्यांचा कोणाचंही नाव निघत नाही. म्हणून तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे, चांगलं जीवन जगलं पाहिजे. म्हणून जीवन कुणीतरी नाव काढलं पाहिजे. नाव काढले, कुणीच नाव काढत नाही महाराज, त्याला मृत्यू मेलेल्या माणसासारखा जमा येतो. नाव काढलं पाहिजे कुणीतरी. म्हणून कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. जाण्याची गरज नाही. कर्म चांगलं असेल ना, तुमच्या कर्मामध्ये तुमचा परमात्मा साठवलेला आहे. विठाला 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 विठाला. कर्म चांगली पाहिजे. तुमचं कर्म हा तुमचा रिप्लाय. कर्म काय आहे? रिप्लाय. काही जण म्हणतात माझ्या जीवनामध्ये सतत दुःख आहे, माझ्याकडे कुणीच चांगल्या नजरेने बघत नाही, मला कुणीच चांगलं बघत नाही. कसं बघेल? तू मागील जन्मी जगांना त्रास दिला, इतरांना त्रास दिला. एक लक्षात घ्या, कर्माचा सिद्धांत असा आहे की तो कुणालाही चुकत नाही, कुणालाही चुकत नाही. जैसे तो परत करावा लागतो. तुम्हाला आम्हाला नाही बरं का, भगवान परमात्म्याला, जगाच्या बापाला सुद्धा कर्माचा सिद्धांत चुकत नाही. मी तुम्हाला 2 दृष्टांत सांगतो महत्वाचे, अति सुंदर दृष्टांत आहे. दोन्ही दृष्टांत हे रामायणातले आहे. कैकेयी मातेने दशरथ राजाकडे वर मागितला. एका वराने भगवान परमात्म्याला 14 वर्ष अरण्यवास, दुसऱ्या वराने भरताला राजगादी 14 वर्ष. 2 वर मागून घेतले. दशरथ राजाने विनंती केली, कैकेयी असं बोलू नको, अगं माझं जीवन आहे राम, परमात्म्याशिवाय मी राहू शकत नाही, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. तू या जगातलं काहीही माग, फक्त रामाला मागू नको. कैकेयी म्हटली नाही, 14 वर्ष परमात्मा प्रभू रामचंद्र हे अरण्यात गेले पाहिजे आणि माझा भरत 14 वर्ष राजगादीवर बसला पाहिजे. नाईलाज झाला. प्रभू रामचंद्रांना अरण्यात जाण्याची आज्ञा झाली. वल्कल परिधान केले, आभूषण उतरवले, वस्त्र उतरवले, शृंगार उतरवला. कैकेयी मातेने सर्व, सीतामाईने सर्व शृंगार आभूषण उतरवले आणि सकाळी जाण्यासाठी निघाले. सुमंताने रथ आणला, रथामध्ये बसले. लखन दादा, प्रभू रामचंद्र, सीतामाई तिघही जण रथामध्ये बसले आणि शरयू मातेच्या तीरावर आले. शरयू मातेच्या तीरावर आले. शरयू मातेच्या तीरावर आल्यानंतर परमात्मा लखन दादा उतरले. तिथे गुहक म्हणून एक नावाडी होता, जो अलीकडून पलीकडे नेऊन सोडण्यासाठी काम करत असे, गुहक म्हणून. त्या गुहकाला विचारलं, म्हणते आम्हाला पहिलं तीराला जायचं आहे, तू तुझ्या नावेमधून आम्हाला पहिलं तीराला नेऊन सोड. गुहकाने परमात्म्याला स्पष्ट सांगितलं, म्हटलं प्रभू मी तुम्हाला निश्चितपणे पहिलं तीराला नेऊन सोडवण्याचा प्रयत्न करेल, नवे नवे सोडवेल. पण काय झालं, 2-4 वर्षापूर्वी आमच्या कानावर एक घटना आली, एक बातमी आली. बातमी अशी होती की तुमच्या चरणाची रज उडाली आणि परिणाम दगडाची श्री झाली. यदा कदाचित तुमच्या चरणाची रज उडाली आणि आमच्या नावेची श्री झाली तर आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. त्यापेक्षा एक काम करा, आमच्या घरी चाला, आम्ही तुमचे चरण धुतो, चरण स्वच्छ करतो, आम्ही पायघड्या टाकतो, त्या पायघड्यांवरून चालत चालत तुम्ही नावेमध्ये या, नावेत बसा, तुम्हाला पहिलं तीराला नेऊन सोडवतो. चालेल म्हटलं, काय अडचण नाही. मातीचा ओटा बनवलेला बसण्यासाठी. लक्षपूर्वक काय बरं का, कर्माचा सिद्धांत सांगतोय मी. मातीचा ओटा बनवलेला, त्यावर फुलं अंथरले, रानवेलीचे फुलं अंथरले. परमात्म्याला, सीतामाईंना त्या ओट्यावर बसवलं. ओट्यावर बसवलं आणि गुहकाने आपल्या पत्नीने सांगितलं, म्हटलं अगं ते काठवट आण बरं. काठवट तुम्हाला नाही कळायचं, खेडेगावातील जर जुने माणसं असतील, लाकडाचा पूर्वी असं मोठं काठवट असायचं, त्यामध्ये संक्रांतीला धिरडे बनवायचे, उलटा उपक्रम, आणि त्यामध्ये पाय शुद्ध धुवायचं काम करायचे. म्हणजे असे 2-3 कामासाठी त्याचा उपयोग व्हायचा. तर ते काठवट आणलं, परमात्म्याचे पाय त्या काठवटामध्ये ठेवले. शरयू मातेचं म्हणजे यमुना माईचं पाणी आणलं आणि आपल्या हाताने आपल्या पत्नीचं
प्रभू रामचंद्रांचे आणि सीतामाईचे पाय गोहकांनी धुतले. हे संधीचं सोने बरं का आगाव साहेब, हे संधीचं सोनं केलं. आपल्या हाताने परमात्म्याचे पाय धुतले, स्वच्छ केले आणि पायगड्या आतरल्या, नावेपर्यंत आणलं आणि परमात्म्याला पहिलं तीराला नेऊन सोडलं. परमात्मा मनातल्या मनात म्हटले, गोहका तू मला लौकिक जीवनामध्ये पहिलं तीराला नेऊन सोडलं, मी तुला आध्यात्मिक जीवनामध्ये भवसागराच्या पहिल्या तीराला नेऊन सोडतो. आणि मग पहिल्या तीराला परमात्मा गेले. इथं दृष्टांत संपला. याचा कर्माचा सिद्धांत तुम्हाला सांगतो आता. तोच गोहक पुढे सुदामा झाला आणि ते प्रभू रामचंद्र पुढे भगवान कृष्णचंद्र झाले. भगवान परमात्मा द्वारकेचा राजा, गड्यांनो राजा किरी झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, गड्यांनो राजा किरी झाला. परमात्मा हे द्वारकेच्या नगरीवर राजे म्हणून बसले आणि तिकडे पोरबंदरला सुदामजींना आर्थिक परिस्थिती इतकी अडचणीची, इतकी भयानक, 4 मुलं खाण्यासाठी टंचाई, काय खावं हा प्रश्न. आपल्या जीवनामध्ये असा प्रश्न नेहमी येत असतो. काहींच्या जीवनामध्ये काय खावं आणि काहींच्या जीवनामध्ये काय काय खावं. लक्षात आलं असेल तुमच्या. बंगला आहे, गाडी, सगळं डॉक्टरांनी सांगितलं बघा, गोड खायचं नाही, गुलाबजाम खायचे नाही, फक्त पाहायचं. जिलेबी जर मुलांनी नातवाने आणली, फक्त जिलेबी का पाहायचं, खायचं नाही. जर मालपोळी आणली, फक्त पाहायचं. काय तुम्हाला शुगर आहे बरं का, वाढली 130-40 झाली, पुन्हा ऍडमिट करावं लागेल, फक्त पाहायचं. फळ मामा गोड खायचं नाही. आणि काही जणांचं असं आहे का, सकाळी खोरी पावडर घेतात, खोदण्यासाठी जातात, संध्याकाळी असा प्रश्न आहे काय खावं. मिरची भाकर सुद्धा वेळेवर मिळत नाही. एकाच्या जीवनामध्ये काय काय खावं, एकाच्या जीवनामध्ये काय खावं. तशी सुदामजींची परिस्थिती, काय खावं, इतकी भयानक परिस्थिती. पण त्यांनी ऍडजस्टमेंट केलं नाही की मग आपण काहीतरी करून पैसा मिळवून कसं तरी करू, अशी ऍडजस्टमेंट केली नाही. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, धर्म आणि नीतीला धरून जीवन असावं. महाराज समर्थांचं फार गोड वाक्य आहे. सदाचार थोर सांडून येतो, जगी तो चितो मानवी धन्य होतो. जर तुमच्या जीवनामध्ये तुमचं नाव शिल्लक राहावं असं वाटत असेल तर आरोटे साहेब सदाचार सोडायचा नाही. कितीही कष्ट येते जीवनामध्ये, कितीही संघर्ष जीवनामध्ये उभा राहू द्या, फक्त एक देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक बुडवावा की बडवावा, देव संस्थापकारणे. किती संघर्ष होते नाटेसाहेब जीवनामध्ये, किती संघर्ष आला, पण सदाचाराची धार जर सोडली नाही तर नाव शिल्लक राहत असतं. विठाला विठाला विठाला. आणि मग सुदामजींच्या जीवनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. पत्नीने सांगितलं, अहो काय माझ्याकडे बघता. म्हटलं काय बघता म्हणजे काय. अहो तुमचा मित्र द्वारकेचा राजा झाला, आज त्याच्याकडे ऐश्वर्य लक्ष्मी पाणी भरते, आपण तेथे जा, त्याच्याकडे काहीतरी मदत मागा. मी नेहमीच सांगत असतो, अडचणीच्या काळामध्ये तिघांकडे जाऊ नये. एक सोयऱ्यांकडे जाऊ नये, एक सासऱ्याकडे जाऊ नये आणि दुसरं मित्रांकडे जाऊ नये. अडचणीच्या काळामध्ये मित्रांकडे जाऊ नये. ते म्हटले मित्र आहे पण कायम काही ना काही मागत राहतो. द्या 20,000, द्या 5,000, द्या 10,000, त्यापेक्षा याचा मोबाईल स्विच ऑफ, ब्लॅकलिस्ट मध्ये नाव, पुन्हा तुम्हाला फोन करू नको, मी तुला फोन करत नाही. म्हणून मित्राकडे अडचणीच्या काळात मागू नये. बरं, सोयऱ्यांकडे मागू नये. ते म्हटले सोयरे आहे पण कायमच मागामाग, कायमच मागामाग, त्यामुळे सोयरे इज्जत देत नाही महाराज. आणि सासऱ्याकडे जाऊ नये. सासऱ्याकडे ते म्हटले सोन्यासारखी मुलगी दिली याला, मामा ट्रॅक्टरला पैसे द्या, मामा खताला पैसे द्या, मामा ज्वारी कापायला पैसे द्या, मामा घर बांधायला पैसे द्या. ते म्हटले तुला काय मी दत्तक घेतलं का काय. हा माझी मुलगी तुला दिली, हा तुझ्या लग्नात हुंडा तुला दिला, म्हशीचा हात बेला, तुला म्हशी दिल्या, सर्व घेऊन दिलं आणि तरी तुझ्या जीवनात फरक पडत नाही. म्हणून तिघा जणांकडे काही मागू नये. आणि पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आठवलं म्हणून पाठवतो. जीवनामध्ये, शेतीमध्ये आणि घरामध्ये 2 वस्तू ठेवायच्या नाही. कान धरून बोलतो बरं का, कारण इथं अनेक जणांच्या घरात असतील म्हणून थोडं सावध बोलावं लागतं. शेतामध्ये नाला जाऊन द्यायचा नाही. काय, जर शेतामध्ये नाला गेला तर तुमचं किती चांगलं घर असू द्या, मका असू द्या, सोयाबीन असू द्या, टमाटा असू द्या, ऊस असू द्या, त्या नाल्याचं पाणी तुमच्या शेतीची बरबादी केल्याशिवाय राहत नाही. आणि घरामध्ये साला ठेवायचा नाही.
साला कळालं, मेवना मेवना बायकोचा भाऊ. कारण बरं मी सांगत नाही बरं काही, तुम्ही मला हे महाराज काही बोलतात. भागवतामध्ये, भागवत महात्म्यामध्ये शालको बुद्धिदायक हा. कलियुगामध्ये लोक कसा निर्णय घेतील? कलियुगामध्ये लोक निर्णय घेत असताना भावाचा निर्णय घेणार नाही. आज 75% लोक भावाचा ऐकत नाही. 75% ऐकतात का? 75% तुम्ही मानाडवला तर म्हणजे तुम्हाला सगळं पटतंय ना. ते तुम्ही मानाडवला तर म्हणजे सगळं ओके. 75% लोकांचा निर्णय हा भावाचा नाही. ती म्हणते त्याचा कुठं ऐकता, तो त्याच्या हितासाठी बघतो. कोणाच्या? भाऊ. मला सांगा जगात असा कोणता भाऊ आहे जो आपल्या भावाला मातीत घालेल? असा कोणता भाऊ आहे? त्या मामाचं ऐकलं, दुर्योधनाची काय अवस्था झाली? शकुनी मामाचं 101 पैकी एकही जिवंत राहिला नाही. एक सुद्धा औषधाला शिल्लक राहिला नाही. कारण का? चुकीचे निर्णय ना सगळे महाराज. आणि शेतामध्ये नाला. भागवत 5000 वर्षापूर्वीच आहे, पण त्यावेळी सांगून ठेवलं शालको बुद्धिदायक हा. आणि म्हणून सांगायचं आहे की जा म्हटले, ते म्हटले नाही. माझा मित्र जरी असेल तरी दुःखाच्या काळामध्ये मी माझ्या मित्राकडे हात पसरू शकत नाही. म्हटलं मी तुम्हाला पर्यायी मार्ग सांगू का? परमात्मा हा जगाचा बाप आहे, त्याला सर्व काही कळतं. जाणे अंतरीचे सकळ नारायण. परमात्म्याला थाप द्या. परमात्म्याला सर्व कळत असतं, त्याला सांगण्याची गरज नाही. तुम्ही फक्त जा. 2 घरामधून पोहे मागवले, त्या पोह्यांची गाठडी बांधली. थाप देत जा. त्या पोह्यांची गाठडी बांधली आणि सुदामजी निघाले. चलत चलत पहुंच गए द्वारका सुदामा. परमात्म्याला भेटण्यासाठी चालत 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 सुदामजी द्वारका नगरीमध्ये आले. आणि द्वारपालांना सांगितलं, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो मिलने सुदामा करीब आ गया है. अरे जा सांगा, तुमच्या राजाला सांगा की तुझा बालपणीचा सुदामा मित्र तुला भेटण्यासाठी आलाय. जाऊन सांगा म्हटले. द्वारपाल हसू लागले. अरे कुठे राजा भोज, कहा गंगोतेली? कुठे गंगोतेली, कुठे राजा भोज, कुठे जगाचा बाप द्वारकेचा राजा, आणि कुठं तुम्ही तुमचे फाटलेले कपडे, विस्कटलेला अवतार? पण ब्राह्मणांना मानणारा भगवान परमात्मा नाईलाजाने निरोप देण्याची पाळी आली. ज्या वेळेस कळालं, सांगितलं की जगाचा बाप ज्यावेळेस ऐकतोय की बालपणीचा मित्र सुदामा भेटण्यासाठी आला, नंगे पैर दौडे प्रभू. पायामध्ये चप्पल नव्हती, डोक्यावर मुकुट नव्हता, पिवळा पितांबर गळून पडला आणि बेभान अवस्थेमध्ये रस्त्याने परमात्मा धावत होते. कुणासाठी? आपल्या बालमित्रासाठी. आपल्या बालमित्रासाठी धावत होते. धावत पळत गेले, कडकडून मिठी मारली. दारुकाला रथ घेऊन बोलवलं, रथामध्ये बसवलं. आता हा रथ साधा नव्हता, सुवर्णाचा रथ होता. रथामध्ये बसवलं, नगरामध्ये आणलं, राजदरबारामध्ये आणलं आणि आपल्या मुख्य सिंहासनावर सुद्धा सुदामजींना विराजमान केलं. आता पुढली कथा ऐका. सुदामजींना सिंहासनावर विराजमान केलं. गोहकाने कशावर बसवलं होतं? मातीच्या चौथऱ्यावर, मातीच्या ओट्यावर. इथं कशावर बसवलंय? सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावर. तिथे गवताची कुटी होती, इथं सुवर्णाचा राजवाडा आहे. त्या राजवाड्यामध्ये सोन्याच्या सिंहासनावर परमात्म्याने सुदामजींना बसवलं आणि सुवर्ण अक्षय पात्र आणलं. तिथं काय होतं? तिथं काठवट होतं. इथं काय आहे? इथं सुवर्ण अक्षय पात्र आहे. बर, तिथं फक्त एकच होती. किती होती? गोहकाची एकटी पत्नी. इथं किती आहे? 16,108. किती टक्के व्याज झालं? हे चक्रीवाढ व्याजाच्या किती टक्के झालं? 5 पट 10 पट झालं. नाही, पटच नाही त्याला पट नाही. आणि मग भगवान परमात्म्याने सुरुवात केली चरण धुण्यासाठी. आणि मग हाताला हात रेल्वेला लावा नसतो का? मेन मशीन, त्याला दुसरं मशीन, त्याला तिसरं मशीन, त्याला तिसरं मशीन. कनेक्शन 16,108 पर्यंत. 16,108 लाईनीत उभ्या होत्या. आणि मग चरण धुण्याला प्रारंभ केला. तिथं गोहकाने सौम्य रूपामध्ये चरण धुतले. इथे परमात्मा रडत होते. सुदामजींच्या पायामध्ये काटे होते, पाय रक्ताने थपथपले होते. आणि ज्यावेळेस ही अवस्था बघितली की माझा बालमित्र मला भेटण्यासाठी, रक्ताबंबाळ अवस्थेमध्ये मला भेटण्यासाठी आलाय, नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या अश्रुधारांचे थेंब सुदामजींच्या चरणावर पडत होते. आपल्या नेत्रांच्या अश्रुधारांनी अभिषेक केला. ही परतफेड आहे कर्माची.
आणि मग सुदामजींना दिव्य वस्त्र दिले आणि सांगितलं, म्हटलं सुदामजी माझ्या सर्व पत्न्यांना आशीर्वाद द्या. आता मग त्यांनी आशीर्वाद सुरू केले. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. लक्ष्मी झाली अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सत्यभामा आली अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कालिंदी आली अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मित्रविंद आली, सत्यवती आली. 8 झाल्या, 10 झाल्या, 15 झाल्या, 50 झाल्या. म्हटलं कुठं आकडा आहे हा? मग अष्टपुत्र कट केलं, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. 500 आकडा आला, सौभाग्यवती कट केलं, भव 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 भव. नंतर भवय कट केला. सुदामजींनी देवाला जवळ म्हणून किती म्हटलं, म्हणजे एकूण बेरीज किती आहे? मी फार भववर आलोय, आता भवय कॅन्सल करायची पाळी आली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, तिथे एक होती, लाकडाचं काठवट होतं आणि सुवर्णाचा चौथारा होता बसण्यासाठी. इथं सुवर्ण अक्षय पात्र, सुवर्णाचं सिंहासन आणि जगाचा बाप पूजा करतोय महाराज. ही कर्माची परतफेड आहे. म्हणून कर्म चांगले पाहिजे. कर्म तेरे अच्छे हे तो किस्मत तेरी दासी. हे कर्म चांगलं पाहिजे. ज्याचं जीवनामध्ये कर्म चांगलं आहे ना, जीवनामध्ये त्याचं नाव निघतं निघतं निघतं. ठला 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 ठला. अनेक नगरसेवक येतील, नगरसेवक जातील, वयाच्या मानाने स्वतंत्र होतील, पण शक्तिधामाचं मंदिराचं काम आदरणीय गोविंद भाऊनी करून ठेवलेलं आहे. ही कीर्ती अजरामर आहे. ठला 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 ठला. आणि कीर्ती अशी शिल्लक राहते असते महाराज. उभारीला ध्वज ती लोकावरी, उभारीला ध्वज ती लोकावरी, उभारीला ध्वज ती लोकावरी, उभारीला ध्वज ती लोकावरी. ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कला, ज्ञानेश्वर सोपान ज्ञानदीप्ती कला. चर अचर कीर्ती शिल्लक राहत असते. म्हणून कीर्ती कर्म चांगलं पाहिजे. असाच एक दुसरा दृष्टांत आहे. हा चांगल्या कर्माचा सिद्धांत. आता वाईट कर्माचा सिद्धांत आहे का? प्रभू रामचंद्र अरण्यात गेले. अरण्यामध्ये प्रभू रामचंद्रांची हनुमंतरायांची भेट झाली. हनुमंतरायांनी सुग्रीवाचं कथन सांगितलं की वाली हा सुग्रीवाला त्रास देतोय. आणि मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, म्हटलं वाली सुग्रीवाला त्रास देतो, माझ्या जीवनामध्ये अडचण आहे. काय अडचण आहे? तर माझ्या जीवनात अडचण अशी आहे की माझी पत्नी चोरून नेलेली आहे. म्हटलं एक काम करूया, आम्ही तुमची पत्नी शोधण्यासाठी मदत करतो, तुम्ही आम्हाला सुग्रीवासाठी मदत करा. ठरलं. दोघांचा विनिमय झाला, विचार विनिमय झाला. आणि विचार विनिमय झाल्यानंतर सुग्रीवाने आणि वालीने युद्ध करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी प्रवृत्त केलं. सुग्रीवाला सांगितलं, म्हटलं एक काम करा, उद्या सकाळी युद्ध प्रारंभ करा. युद्ध प्रारंभ करा, मी झाडाच्या आडून बाण मारतो. म्हटले झाडाच्या आडून बाण मारतो. सकाळी युद्ध सुरू झालं. भगवान प्रभू रामचंद्रांनी झाडाच्या आडून बाण मारला. बाण वालीला लागला. वाली मूर्छागत पडला. प्रभू रामचंद्र जवळ आले. वालीने एक सरळ प्रश्न विचारला. म्हटलं प्रभू रामचंद्र, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो.
तुमची माझी विधानसभा एक नाही, आमदारकी एक नाही, झेडपी एक नाही, नगरपंचायत एक नाही, ग्रामपंचायत एकत्र नाही. बरं आपला मेंढाला मेंढ नाही, बरं बंगल्याला बंगला खेटे नाही, तिकडली घाण इकडे येईल, असं काय प्रकार नाही. तुम्ही मला बाण का मारला? काय उत्तर आहे का? का बाण मारला? तुमचं माझं वैर नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही, आपला काहीही संबंध नसताना तुम्ही मला बाण का मारला? प्रभू रामचंद्र म्हणते तू सुग्रीवाला त्रास द्यायचा. मग मी जर सुग्रीवाला त्रास द्यायचो, तुम्ही जवळ यायला पाहिजे होतं, माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती, माझ्याशी चर्चा करून आपण त्यामधून सोडवलं असतं. पण तुम्ही परस्पर मला बाण मारला. प्रभू रामचंद्र म्हटले माझ्यामध्ये इतकी शक्ती आहे की मी तुला आता उठवतो. ते म्हटले जगामध्ये अनेक लोक साधना करून तुझं दर्शन व्हावं म्हणून प्रयत्न करतात, मला अनासायासी जाताना तुझं दर्शन होतंय, मी तुला बघून जीव सोडतो. वालीने प्राण सोडला. आता पुढला अवतार घ्या. कोणता? भगवान कृष्ण परमात्म्याचा. काहीच कारण नाही, सर्वची सर्व मुलं प्रभास तीर्थावर युद्ध करून मरण पावले. कुणाचे? भगवान परमात्म्याचे. भगवान परमात्मा पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि झाडाखाली जाऊन बसल्यानंतर व्याधाने बाण मारला. कुणी? व्याधाने बाण मारला. परमात्म्याच्या पायाला लागला, अंगठ्याला, आणि परमात्म्याने तेवढ्यावर निर्धाम गमन केलं. परिणाम काय आहे? काही कारण नसताना वालीला बाण मारला, काही कारण नसताना व्याधाने बाण मारला. तिकडे गुहकाची पूजा केली, गुहकाने मातीच्या चौथऱ्यावर, इकडे सुवर्ण सिंहासनावर पूजा आहे. हा कर्माचा सिद्धांत आहे महाराज. म्हणून कर्म चांगले पाहिजे. कर्म तेरी अच्छे तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. कर्म चांगलं पाहिजे आणि ते कर्म चांगलं करण्यासाठी, ते कर्म चांगलं होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे? 3 गोष्टी पहिल्या चरणात सांगितलेल्या आहे. नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान. तिघांना 3 कामं दिले. नाम वाचे, मुखाने नामस्मरण करायचं. श्रवण कीर्ती, कानाने श्रवण करायचं. पावले चित्ती समान, समान पाय अंतकरणात धारण करायचे. आगाव साहेब, कानाने श्रवण करायचं परमात्म्याचं फळ साहेब, आणि अंतकरणामध्ये परमात्म्याचे समान पाय धारण करायचे. 3 कामं तिघांना सांगितलेली आहे. आता हे तिघ मेन सेन्सर आहे. सेन्सर ज्याप्रमाणे गाडीला मेन सेन्सर असं, दरवाजा उघडायला एक सेन्सर आहे, स्टार्ट व्हायला एक सेन्सर आहे, त्याप्रमाणे 3 सेन्सर मेन आहे. सध्याच्या काळामध्ये बसले चांगला लक्ष घेतात, हमाम घेतात, एकदा धुवायला सुरुवात केली, हा असा तो तसा, याने हे केलं त्याने ते केलं. आपलं बघा काय करायचं ते. नाम वाचे, वाचा चांगली पाहिजे. वाणी आणि पाणी, वाणी जपून वापरली पाहिजे, पाणी जपून वापरलं पाहिजे. पाणी बिघडलं का माणूस बोबडं बोलायला बोलतो. लक्षात आलं तुमच्या? लगेच त्याचे शब्द बोबडे होतात. पायाचं कापरं होतं
आणि भूक लागते, तुम्हाला कसं काय माहिती, मी बघतो लोकांना, तुम्हाला कसं काय, तुम्हाला काय वाटलं मी ते करतो का? तसं काय करत नाही मी. पाणी बदललं की माणसाची लक्षणं बदलतात आणि वाणी बदलली. द्रौपदी फक्त एवढीच म्हणली होती, आंधळेचे पोरं, एवढंच बोलली. परिणाम काय झाला? काय परिणाम झाला? फक्त एवढंच बोलली, आंधळेचे पोरं आंधळे, एवढा शब्द काढला, परिणाम इतका वाईट झाला. म्हणून वाणी चांगली पाहिजे. म्हणून नामवाचे, श्रवण कीर्ती, श्रवण कानाने श्रवण केलं पाहिजे. आता आम्ही कोकण खोऱ्यामध्ये, बरं का गोविंद भाऊ, कोकण खोऱ्यामध्ये प्रवास करतो. मागे 10 किलोमीटर गाव नाही, पुढे 10 किलोमीटर गाव नाही, आणि बोरी खाली एकटाच बसलेला असतो, एकटाच कानामध्ये इयरफोन आणि तो मोबाईल पुढं. वाघाने जरी उचलून नेलं तरी कळत नाही, इतका त्या मोबाईल मध्ये गुंग झालेला. कानामध्ये इयरफोन टाकलेले, हिंदी गाणे ऐकत बसतो. सर्व अंधार. आता रात्री आम्हाला अनुभव येतो आपल्याला, कुठंच मागे पुढं काहीच नाही, 10-20 किलोमीटरचं अंतर, एकटाच बसलेला असतो बिचारा, मस्त डोलतो, हसतो एकटाच. कानामध्ये काय झालं? ते इयरफोन. तुम्हाला मी सर्वांना सावध करतो. आता इथं माता भगिनी बरेच बसलेले आहे, सर्वांना सावध करतो, सर्व करा, मुलाच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. त्याला कारण आहे बरं का. अहो किती जमाना पुढे गेला असेल, आरोग्य साहेब, किती जमाना, मुलाच्या किती महिन्याच्या मुलाच्या हातात मोबाईल पाहिजे तुम्ही सांगा मला, अंदाज सांगा मला. महिन्याचा, किती महिन्याचा मुलगा? वर्षाचा नाही, मी 3 महिन्याच्या मुलाच्या हातात मोबाईल पाहिलाय, आता महिन्यापूर्वीची घटना आहे. मी म्हटलं पुढल्या वर्षामध्ये तो मोबाईलच बाहेर घेऊन येणार आहे, रेडमीचा. 3 महिन्याचा मोबाईल. तुमचेच मित्र आहे, त्यांच्या नातवाकडं टोपीवाले आडवण, ते विनोडीला गेलो, त्यांचं 3 महिन्याचंच बाळ झोपलेलं याच्यामध्ये, आणि त्याच्या मम्मीने त्याच्याकडे मोबाईल दिलेला, गेम खेळत होते 3 महिन्याचं पोर. म्हणजे ज्याला अंडरपॅन्टही कळत नाही, ज्याला काहीच कळत नाही, त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल मुलांकडे देऊ नका. त्याचा परिणाम काय होईल माहिती का? त्याचा तुम्हाला मी रिअल परिणाम सांगतो. 2004ला मी आळंदीला असताना, बरं का, आरोग्य साहेब, खरी घटना आहे. 2004ला मी आळंदीला असताना आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर, आता इंदुरीकर आहे ते, नागपूरकर, त्यांचा पुतण्या होता रवींद्र वराडे म्हणून. त्यांचा मुलगा, मी त्याला 4 महिन्यापूर्वी सांगितलं, म्हणजे त्या टायमाला सांगितलं होतं, तो मुलगा इथं एवढ्या अंतरावरून टीव्ही बघत होता, एवढ्या अंतरावरून. मी त्यांना त्या टायमाला सांगितलं होतं, या मुलाला टीव्ही पाहायला बंद करा, हा मुलगा थोड्या दिवसात अंध होण्याची शक्यता आहे. एवढ्या तुमच्या घरात अशी टीव्ही पाहता ना, पोगो असंच पाहता ना, छोटा भीम, बलभीम, एवढंच अंतरावरून बघता ना, 4 बोटाचं अंतर असतं फक्त. त्यांना मी सांगितलं होतं, 2012ला तो मुलगा मी आळंदीमध्ये बघितला, दोन्ही डोळ्यांनी अंध होता, पूर्ण अंध. दोन्ही सेन्सर इतके महत्वाचे आहे. कानाचे पडदे आणि डोळ्याच्या त्वचा पटल जे आहेत, अत्यंत नाजूक इंद्रिय आहेत. हे याचा वापर तुम्ही जितका सांभाळून कराल, 90 वर्षाची म्हातारी झाली, त्यांना अजून चष्मा नाही, आणि आता बाहेर पडला की लगेच चष्मा. बरं, नंबर एक कमी ना, 0.5 नाही ना, पुढले नंबर जाड काचा असतात त्याच्यात, म्हणजे वजन कमी, चष्म्याचं वजन जास्त झालंय, अशातला प्रकार झाला. हा कशाचा परिणाम आहे? अति मोबाईलचं यूज, अति टीव्हीचा यूज, अति मोबाईलचा यूज. परिणाम येत्या 20 वर्षामध्ये, मी नेहमी कीर्तन सांगत असतो, 2090 पासून 2010 पर्यंत अनेक माऊल्यांना मारल्या गेलं, भ्रूणहत्या, श्री भ्रूणहत्या, अनेक माऊल्यांना मारल्या गेलं गर्भामध्ये. परिणाम 50% मंडळी मोकळी फिरायला लागली, मुलीच नाही ना लग्नाला. ते म्हणतात 2 मुलांची असेल तरी आम्ही करायला तयार आहे, 3 मुलांची असेल तरी करायला तयार आहे. ते म्हणते 50 वर्षाची जरी असेल तरी आम्ही करायला, फक्त बायको करून द्या आम्हाला, कुठून नाही. पण हा कशाचा परिणाम आहे? 20 वर्ष केलेल्या भ्रूणहत्या, त्याचा परिणाम आज 50% मुलांना चांगले बंगले महाराज, 50 एकर जमीन आहे. ते म्हटले तुमच्या मुलीचं लग्न करायचंय का? ते म्हटले आमच्या यांना डोक्यात नाही, पुढं करायचंय, कारण त्यांना यांना द्यायची नाही ना. ते म्हटले या वर्षी नाही आमच्या डोक्यामध्ये, आम्ही पुढे बघू काय करायचं ते. याचं कारण का? अनेक लोक स्थळ बघतात, स्थळच नाही. मुली आहेत पण ग्रॅज्युएट मुली, वेल सेटल मुली,
काहींना 45, काहींना 50, काहींना 75, काहींना 1,05,000 5 आकडी पगार सगळ्या मुलींना. आणि हा काय करतो? कांद्याला पाणी भर, लसणाला पाणी भर, गव्हाला पाणी भर, म्हशी धुवून काढ, दूध काढ, डेअरी येऊन घाल. आता यांचं कुठं गणित जमायचं? बरं ती तरी याला स्वीकारेल का? नाटे साहेब स्वीकारेल का? ती स्कॉर्पिओ मध्ये फिरणारी मुलगी, ती एज्युकेटेड मुलगी आणि हा बिचारा म्हशी धुणारा, दोघांना ताळमेळ जमत नाही ना. त्यामध्ये पुन्हा भ्रूण हत्या, इतका मोठा गॅप झाला. परिणाम आज 50% मुलं नाही, मुलांचं लग्न नाही. 2-3 जण तर मला असे भेटले ते पागल झालेले. एकाला मी 2011ला मुलगी दाखवली होती, 2011ला एकाला मुलगी दाखवली होती. तर त्यावेळेस त्यानं मला एक शब्द मारला होता. ते म्हटलं हे मुलगी हिच्यासारखं मी 50 करीन. काय म्हटला तो? नाटे साहेब सत्य सांग बरं का, आईच्यासारख्या 50 करीन म्हटले. 2च वर्ष गेले, त्या मुलीचं लग्न होऊन गेलं. लग्न होऊन गेल्यानंतर 10 वर्ष जाईल, त्याला अजून मुलगी भेटत नाही. आता मला विचारतो ती मुलगी मला भेटेल का? चप्पल हाणेल का डोक्यामध्ये? आता तिला मुलं झाले, तिचे मुलं 5वीला गेले आणि तू म्हणतो ती पाहिजे मला, कशी भेटेल? म्हणून ज्याप्रमाणे भ्रूण हत्येचा गॅप समाजामध्ये लग्न झाले नाही, त्याप्रमाणे तुमच्या मुलांना अति मोबाईलचं सेवन परिणाम येते 20 वर्षामध्ये. जास्त मुलं अंध, जास्त मुलं बहिरे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्यांचा विठोबा दाता राहणार आहे. कारण मुलांना ऐकूच येणार नाही ना. जो मुलगा 5 वर्षापासून इयरफोन कानात घालतो आणि 3 वर्षापासून मोबाईल बघतो, तो 90 वर्षापर्यंत आपले डोळे शाबूत ठेवू शकत नाही. विठाला 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 विठाला. आणि मला एक बरं का गुगे साहेब, मला एक मोठा प्रश्न पडलाय. पूर्वीच्या काळामध्ये आई अडाणी होती आणि मुलगा शिकलेला होता. लक्षपूर्वक आहे का बरं का? आई अडाणी होती आणि मुलं शिकलेले होते. बरं त्यावेळी ट्युशन नव्हत्या. कशाच्या ट्युशन? खायचीच पंचायत, कपडेच घालायला पंचायत, 10 ठिकाणी शिवून काढायचं मग ते कपडे घालायचे, अशी मुलांची परिस्थिती होती. पण तरी मुलं चांगले शिकले, चांगले घडले आणि आज त्यांची नावं जगामध्ये आहेत. याचं कारण अंतःकरणातला स्वाभिमान. आता आई ग्रॅज्युएट आहे. काय? आई ग्रॅज्युएट आहे आणि मुलाला ट्युशन लावेले. आता हेच गणित मला नेमकं कळत नाही. जर म्हणजे सासू सासऱ्यांच्या डोक्यात काय होतं, मुलगी जर शिकलेली आणली तर ती आपल्या घरातल्या पोरांना शिकवेल. डोक्यात काय होतं? ती जर शिकलेली आणली तर ती आपल्या घरातल्या मुलांना शिकवेल. ती घरात आली पण तिनं जास्त मालिका पाहायला सुरुवात केली, पण मुलांना काही शिकवत नाही. ती काही मुलांना शिकवत नाही. मग सगळे मुलं कुठं? ट्युशनला. ट्युशनची फी काय? 1,50,000, 75,000, 30,000. खरे का नाही? तुमचे सगळेचे सगळे मुलं क्लासला आहे का नाही? मग तुम्ही एवढ्या कशाला शिकल्या? काही नुसतं दळणच जाळायचंय का नुसत्या मालिकाच बघायच्या? म्हणजे शिक्षणाचा यूज नाही ना. आणि झालाच यूज जर झाला तर कशासाठी माहिती का? हो मला इथं करमत नाही, फ्लॅट घ्या, आपण तिकडे राहायला जाऊ, मला इथं काही सूट होत नाही. डोक्याचा वापर कुठं? यूज. इथं मला सूट होत नाही, मला इथं ते काय म्हणतात आपण त्याला, एक शब्द आहे तो, ते मला इथं एकांतपणा मिळत नाही. त्याला काय शब्द आहे? प्रायव्हसी. आता ते नवीनच आले फ्लॅट प्रायव्हसीचं. ते म्हटले मला प्रायव्हसी मिळत नाही, ते मला कुठं ते साईटला फ्लॅट घ्या बाबा, मला इथं तुमच्या आईबापाच्या याच्यात नाही जमत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रायव्हसी करता 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 कुटुंबाची परिस्थिती दुभागल्या गेलेली आहे. आणि कुटुंबही असं असतं. मी नेहमी सांगत असतो, घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, मध्ये असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. मध्ये असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. नाती माणसाला गोत्यात कोण आणतं? गोत्यात कोण आणतं? पड मामा. तो शब्द तुम्हाला माहिती नाही. नातं गोत. नातं गोत म्हणजे काय माहिती का? जे माणसाला गोत्यात आणतं ना त्याला म्हणतात नातं. कळालं का? आता नातं गोत कशाला म्हणतात? सगळेजण टॉपची मंडळी अडचणीत कोणामुळे सापडली? टॉपची मंडळी. जेवढे टॉपची मंडळी अडचणीत आहे ना, हे नात्या गोत्यांमुळे. ज्यांनी नातं जोडलं, नात्याने त्यांना गोत्यात आणलं. संभाजीराजांचा वध कशामुळे झाला? छत्रपती शिवरायांना अडचण कुणी आणली? ज्ञानोबाऱ्यांना मधुकरी कुणी मागायला लावली? तुकोबाऱ्यांना मार कोणामुळे खावा लागला? प्रभू रामचंद्रांना अरण्यात कोणामुळे जावं लागलं? भगवान परमात्म्यावर चोरीचा आरोप कोणामुळे आला? नात्यांमुळे आला. म्हणून नाती गोती नको तो नुसती नाती.
मध्ये असावा प्रेम जिव्हाळा. मध्ये म्हणजे कुठं? भीतींमध्ये, भीतींमध्ये, स्लॅबमध्ये, पीओपी मध्ये, तिथं का? नाही नाही नाही, अंतकरणात मध्ये असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. नाती नको महाराज. अंतकरणामध्ये प्रेम असलं ना, तुम्हाला सांगू का एक गावठी म्हणे आपली जुनी, प्रेम जर असलं तर रांचं पाखरू जवळ येतं. कोण्या गावाचं आलं पाखरू, रांचं पाखरू सुद्धा जवळ येतंय. का? प्रेम आहे. तुम्ही तुकोबारायांचा अभंग ऐका. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वंचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास. काय म्हटले ते? खांद्यावरून चिमणी उडाली. तुकोबारांनी दिवसभर भजन केलं की माझ्या खांद्यावरून चिमणी का उडाली. चिमणी का उडाली म्हणजे ती चिमणी नाही बरं का, चिमणी उडाली भोर, ती नाही बरं का, खांद्यावरून चिमणी उडाली. तुकोबारांनी विचार केला माझ्या खांद्यावरून चिमणी उडाली, याचा अर्थ तिने माझ्यामध्ये डोळीत बघितलं. दिवसभर भजन केलं, परिणाम संध्याकाळी चिमणी पुन्हा येऊन खांद्यावर बसली. नको तो नुसती नाती, मध्ये असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. टोबार कुमाई, जय जय टोबार कुमाई, 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 कुंडली कवर दे हर विठ्ठल नामदेव तुकाराम त्र्यंबकेश्वर भगवान गोपाल कृष्ण भगवान विश्वगुरु निवृत्तीनाथ गोपाल कुमारी मध्ये असावा प्रेम जिव्हाळा, नको तू नुसती नाती. नाती नसावी. अंतकरणामध्ये कुटुंबामध्ये प्रेम पाहिजे. अंतकरणात प्रेम असेल, कुटुंबामध्ये प्रेम असेल. एक लक्षात घ्या, कुटुंबाचे तुम्ही कीर्तनावर प्रवचन, अभंग, संवाद नेहमी ऐकता, पण जीवनामध्ये ज्या अति महत्वाच्या गरजा आहे आणि त्या गोष्टी ऐकण्याचं एकमेव साधन जर काय असेल ते कीर्तन आहे बरं का. कीर्तन आहे. सध्या असा प्रकार झालाय, जे जास्त तमाशा करायला लागले ते म्हणतात फार कीर्तन, असं कीर्तन झालं का आम्हाला कळलंच नाही. कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे. नामदेवरांचं वचन तुम्हाला सांगू का? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचा दीप घरोघर लावायचा आहे महाराज. प्रबोधन कीर्तन हे असं माध्यम आहे, एकही रुपया न घेता तुमच्या जीवनाच्या सगळे उत्तर कीर्तनात मिळण्याचं एकमेव साधन आहे. बाकी ठिकाणी जा ना तुम्ही, तुम्हाला करमणूक करायची, चला हवा येऊ द्या. कपिल शो बघा,
कपिल शर्माचा शो, पाहिजे तितका विनोद, नवे नवे प्रयोग. पण जर तुम्हाला जीवनाची सार्थकता जर करायची असेल तर कीर्तनात या, कीर्तन श्रवण करा, कीर्तन ऐका. जीवनाचे महत्वाचे सिद्धांत, जीवनाचे महत्वाचे मुद्दे तुम्हाला कीर्तनामध्ये ऐकायला मिळतात. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून नको तो नुसती नाती, मध्ये असावा प्रेम जिव्हाळा. जीवनामध्ये प्रेम पाहिजे, बिना प्रेमाशिवाय काही चालत नाही. हे बघा, ज्याप्रमाणे चाक आणि आख किंवा रिंग आणि बेरिंग यांच्यामध्ये जशी ऑइलची गरज आहे, त्याप्रमाणे मानवतेच्या अंतःकरणामध्ये प्रेमरूपी ऑइलची गरज आहे. प्रेमरूपी दोन कुटुंबांचे दोन विभाग आहे. एक कुटुंब आहे श्रीमंत, एक कुटुंब आहे गरीब. गरीब कुटुंब आहे पण कुटुंबात प्रेम आहे, भाजी भाकरी सुखानं खातात. प्रेम सुख दे सुख दे, प्रेम सुख दे, गरीब कुटुंब असतं पण सर्वांच्या अंतःकरणात प्रेम असते एकमेकाविषयी. दादा जेवला का, आप्पा जेवला का, भाऊ जेवला का, बाबा जेवले का, आई जेवली का, भाजी भाकरी सर्वजण प्रेमाने गोड करून खातात महाराज. आणि इकडे श्रीमंत कुटुंब, श्रीमंत कुटुंब फ्रीज मध्ये सर्व ठेवलेले, गुलाबजाम आहे, श्रीखंड आहे, बासुंदी आहे, मालपोळी आहे, 56 भोगांचे पदार्थ आहे. पण जावं जावाशी बोलत नाही, सासरा सुनाशी बोलत नाही, सून सासूशी बोलत नाही, कुणीच कुणाशी बोलत नाही. नवे नवे कुणाचाच कुणाशी ताळमेळ जमत नाही. तुम्हाला नवीन सांगू का, सासरा काँग्रेसचा, सून राष्ट्रवादीची, मुलगा शिवसेनेचा आणि बाकीचे सगळे भाजपचे. अशी गंमत सगळ्या. एका घरात 10 पक्ष, तशी एका घरात 10 विचाराचे लोक. सगळं कुटुंब असताना सुद्धा सुख नाही, प्रेम नाही. कारण का, मध्ये असावा प्रेम जिव्हाळा. प्रेम जिव्हाळा. नातं महाराज, नातं काही किमतीचं नाही. काय किमतीचं नातं महाराज, पांडवांना दरदर भाभा फिरवायला लावलं. नातं किमतीचं नाही, प्रेम किमतीचं आहे. प्रेम किमतीचं होतं. शबरी मातेने जन्मभर वाट बघितली, प्रभू रामचंद्रांची जन्मभर वाट बघितली की कधी येईल माझा परमात्मा आणि माझ्या हाताने कधी उष्टे बोरं सेवन करेल. परमात्मा आले. आणि एक लक्षात घ्या, ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही प्रॉपर्टी एकदाच मिळते. बरं, ही फुकटची नाही बरं का, ही प्रॉपर्टी फुकट नाही, लक्षात आहे का. या प्रॉपर्टीची टोटल प्राइस आहे 220 कोटी. किती माऊली? या प्रॉपर्टीची प्राइस आहे 220 कोटी. मग 220 कोटीची प्रॉपर्टी रॉकेल वतून घ्या, इरीत उडी मारा, फास घ्या, अमक करा, तमक करा. कोणी सांगितलं रिकामी उद्योग? आपल्याला पटत नाही आपली जीवनसेप, आपल्याला नाही पटत नाही इतरांचे सिद्धांत. आपण आपल्या स्वतःच्या सुखासाठी जन्माला आलोय नाटे साहेब, आपल्या स्वतःच्या सुखासाठी जन्माला आलो. आपण इतरांचे दुःख घेऊन जन्माला आलेलो नाही. त्यामुळे आपली लाईफ आपली एन्जॉय, आपलं एन्जॉय आपण करायचं, आपली लाईफ आपण जगायची. रॉकेल वतून घ्या, इरीत उड्या मारा, फाशी घ्या, ते 12 भानगडी करा, हे अजिबात नाही, अजिबात नाही. कारण 220 कोटीची प्रॉपर्टी आपण व्याज सुद्धा परत करू शकत नाही. मुद्दल तर नाहीच नाही, व्याज सुद्धा परत करू शकत नाही. बरं, दुसरा महत्वाचा मुद्दा असा, सगळं परत करता येईल पण नाटामध्ये एक अभंग आहे, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. माणूस गुडघा बदलू शकतो, डोळे बदलू शकतात, बायपास सर्जरी करून नस बदलू शकतो. पण मला सांगा, असा कोणी आहे का, चला म्हटले आता माझा इथं जीव गेला, आपण अमेरिकेत जाऊ ट्रान्सफर करू म्हणजे आपल्याला परत जीव येईल, असं कोणी आहे?
जीव चेंज करता येत नाही, गेला गेला गेला. कारण का आपल्याला काही श्वास हे परमात्म्याने कशावर दिलेले आहे? करारावर दिलेले, करारावर. कसे? जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी रे, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जावं लागतं. राजा हो या रंक, फकीर हो या साधू, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासी येते पामर जीव किती. येथ उरो नाही आले अवतार, येते पामर जीव किती. कुणी थांबत नाही. का? कारण आपल्या बरोबर करार झालेला आहे. काहींना 5 श्वास दिले, काहींना 50 दिले, काहींना 5 लक्ष दिले, काहींना 5 कोटी श्वास दिले. ऑक्सिजनच्या बॉटल बरोबर उभ्या होत्या, पोतभर पैसे होते. डॉक्टर साहेबांना एकच विनंती केली, डॉक्टर साहेब फक्त ऑक्सिजन द्या, ऑक्सिजन द्या, ऑक्सिजन द्या. ही मागच्या वर्षाची घटना आहे. ऑक्सिजन द्या महाराज, आमचा भाऊ चाललाय, माझी पत्नी चालली, माझा मुलगा चाललाय, माझा बाप चाललाय, ऑक्सिजन द्या. का? तरी त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही. का? त्याचं कारण एक करार तेवढ्या श्वासांचा होता. तेवढ्या श्वासांचा करार होता. पोते पोते पैसे असून सुद्धा लोक वाचले नाही. याचं कारण क्षणोक्षणी हाची. कारण जावं लागणार, जायचं शरीर जाईल. जे जाणार आहे ना त्याला आपण ठेवू शकत नाही, थांबवू शकत नाही. मग जर सार्थक करायचं असेल, सार्थक करायचं असेल तर काय करावं लागेल? मुखाने नामस्मरण करावं लागेल, कानाने कीर्तिश्रवण करावं लागेल आणि अंतकरणामध्ये समान पाय धारण जर केले, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली. नमस्कार, आपलं हक्काचं चॅनल भूमिपुत्र महाराष्ट्र. शेतकरी, कामगार, शोषित, पीडितांना न्याय देणारं हक्काचं चॅनल म्हणजे भूमिपुत्र महाराष्ट्र चॅनल. आपणही भूमिपुत्र महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला आपल्या प्रतिक्रिया कळवा.